भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने मी रवींद्र कांबळे आजच्या साप्ताहिक मीटिंग मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अनेक विषयाचं आयोजन केलं जातं आणि अंधश्रद्धेविषयी प्रबोधन केलं जातं। वेगवेगळे विषय घेऊन लोकांपर्यंत पोहोचवले जातात। त्याचप्रमाणे आज देखील पक्षांतर बंदी कायदा हा विषय आज आपण ऐकणार आहोत आणि यासाठी आपल्याला वक्त्या लाभलेले आहेत ते प्रियांका कदम मॅडम। तर प्रियांका कदम मॅडम आपल्यासाठी याच्या अगोदर देखील त्यांनी विषय दिलेले आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या कायदेशीर सल्लागार आहेत। याच्या अगोदर त्यांनी पोक्सो कायदा, लव जिहाद असे अनेक कायद्याबद्दल माहिती दिलेली आहे। त्यांचा अल्पसा परिचय मी करून देतो। ते गेल्या 5 वर्षापासून सिव्हिल क्रिमिनल केसेस हँडल करतात। त्याचप्रमाणे अनेक संस्थेच्या ते लीगल ॲडवायझर म्हणून आहेत। महिला सक्षमीकरण करण्याचं काम अनेक संस्थेच्या माध्यमातून त्या करत असतात। त्यामध्ये रणरागिणी महिला फाउंडेशन असेल, त्याचप्रमाणे मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स ब्रांच पुणे अशा अनेक संस्थेतून त्या सामाजिक कार्य करत आहेत। आजचा जो विषय आहे पक्षांतर बंदी कायदा, खरं तर आजच्या समाजातील स्थिती बघून या अनेक विषयाचं नियोजन नीता मॅडम अत्यंत कुशलपणे त्या सांभाळत असतात की कोणता विषय घेतला पाहिजे। जसा की लव जिहादच्या परिस्थितीप्रमाणे तो कायदा घेतला, पोक्सो कायद्याची ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तो कायदा घेतलेला आहे। त्या विषयाचं माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून करत आहेत। आणि आत्ताचा जो विषय आहे तो तसाच आहे। सध्या राजकीय स्थिती बघितली तर एकदम अवस्था बिकट आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या विषयाचं नियोजन केलेलं आहे। जास्त न बोलता मी मॅडमनाच विनंती करेन की आपण पक्षांतर बंदी कायदा या विषयाला सुरुवात करा। हॅलो, नमस्कार, आवाज येतोय माझा? हो येतोय। ओके, पहिले तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुन्हा एकदा आभार। त्यांनी मला पुन्हा एकदा इथं एक विषय जो आहे पक्षांतर बंदी कायदा तो मांडण्याचा चान्स दिला। सो सगळ्या पूर्ण टीमचे आभार। आणि मी जास्त वेळ न घालवता याचा जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्याच्याबद्दल सांगण्यास सुरुवात करते। तर याची जी अँटी डिफेक्शन लॉ असं म्हटलं जातं त्याला, पक्षांतर बंदी कायदा येण्याच्या पाठीमागची पहिले तर याचा जो परिचय आहे तो असा आहे की 52व्या राज्यघटना दुरुस्तीमध्ये 1985 साली हा कायदा अंमलात आला। तर याची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे याचा जो हिस्ट्री होता तो अशा पद्धतीने आहे की म्हणजे त्यावेळेस स्टेटची जी आहे ती स्थापना होत होती। आता 1966 मध्ये हरियाणा स्टेटची स्थापना झाली। हरियाणा स्टेटची स्थापना झाल्यानंतर एका वर्षाने 1967 मध्ये तिथे जनरल इलेक्शन लागले। इलेक्शन लागल्यानंतर एक व्यक्ती गयालाल जे एक आमदार होते तिथले, त्यांनी अपक्ष राहता एक इलेक्शन जिंकले त्यावेळेसचे आणि ते आमदार म्हणून घोषित झाले। मग त्याच्यानंतर त्यांनी 9 तासामध्ये 3 पार्ट्यांमध्ये चेंज केलं। पहिलं तर ते अपक्ष होते त्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेले। तिथून त्यांनी जनता पार्टी, त्याचबरोबर डिफेन्शन अशी एक पार्टी होती त्याच्यामध्ये त्यांनी पक्षांतर केला। परत त्याच्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि तेव्हापासून या गोष्टीला एका लाईन मध्ये हे केलं जातं की आयाराम आणि गयाराम।
पण त्यावेळेस कसं या जी 10वी सूची होती राज्यघटनेतली, त्याची अमेंडमेंट झाली नसल्या कारणाने एक व्यक्ती जर पक्षांतर करत असेल तर त्याला कोणीही थांबवू शकत नव्हतं, ना त्याच्यावर कोणतं बंधन होतं किंवा तो अपात्रतेचं कारण नव्हतं त्यावेळेस. मग त्याच्यानंतर जेव्हा 1985 मध्ये काँग्रेस बहुमताने आली तेव्हा राजीव गांधी यांनी या गोष्टीचा पूर्ण विचार केलेला की जर असं प्रत्येक वेळेस व्हायला लागलं की कोणी आपलं चिन्ह, पक्षाचं चिन्ह आणि आपल्या तिकीटवरती इलेक्शन लढणार आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती दुसऱ्या पक्षात जाऊन बसणार, मग तिथं आपले सिक्रेट, आपल्या काही गोष्टी तो त्या पक्षाला सांगणार किंवा आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज वापरणार आपण इलेक्शनसाठी, तोही तो व्यक्ती तिथं जे आहेत आपल्याला म्हणतो ना कॉन्फिडेन्शियल गोष्ट, तर ती स्ट्रॅटेजी ते त्यांच्याशी शेअर करू शकतो. त्या याच्यामधून त्यांनी 52 म्हणजे हे 52वी राज्यघटना दुरुस्ती आणली आणि या कायद्याचे जे आहे ते तेव्हापासून अंमलात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग त्याच्यासाठी त्यांनी दोन्ही सभागृहामध्ये हे बिल म्हणून मांडलं आणि 1985 मध्ये जेव्हा हे अंमलात आलं तेव्हा दोन्ही सभागृहाच्या मेंबर्सनी बहुमताने या गोष्टीला सहमती दिली की हा कायदा लागू झालाच पाहिजे. मग त्यांनी 10वी सूची जी आहे ती इंट्रोड्यूस केलेली त्यावेळेस. तर 10वी सूची अशी फारसा मोठा विषय नाहीये हा की बाबा पक्षांतर बंदी कायदा केला. त्याच्यामध्ये फक्त काय पूर्वी डिस्क्वालिफिकेशन होतं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जेव्हा एखाद्या आमदार आणि खासदारचे, पण ते बेसिक रूल्सवर होतं. जसं की एखादी व्यक्ती इंडियाचा नसेल किंवा त्याच्याकडे भारताचं जे आहे सिटिझनशिप नसेल तर तो न इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट करू शकत नव्हता. दुसरं होतं की जर त्याला मानसिक स्थिती अशी काय झाली असेल किंवा त्याच्यामध्ये बिघड झाला असेल तर तो व्यक्ती सुद्धा आपल्याकडे कोणत्याही इलेक्शनच्या याच्यामध्ये भाग घेऊ शकत नव्हता. प्लस त्याच्यावरती असे कोणते चार्जेस म्हणजे क्रिमिनल चार्जेस आपण म्हणतो, फौजदारी गुन्हे अशा पद्धतीचे असतील की त्यातून तो सुटू शकत नव्हता, तर त्याला ते डिस्क्वालिफिकेशनचं ग्राउंड मानलं जायचं. मग तेव्हा फक्त हे बेसिक जे डिस्क्वालिफिकेशन होते ते फक्त अलाउड होते याच्या अंतर्गत, कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत. पण काही दिवसाने जेव्हा 1985 मध्ये हे 18 मार्च 1985 ला हा कायदा सभागृहात मांडल्यानंतर जेव्हा मंजूर झाला तेव्हापासून हा कायदा आपल्यासाठी जो आहे उपलब्ध आहे. पण आता प्रश्न असा पडत असेल की जेव्हापासून हा कायदा आलाय तेव्हापासून पक्षांतर बंदी पूर्ण थांबली आहे का, किंवा याचा इम्पॅक्ट असा पडलाय का की पार्ट्यांना बाबा ठीक आहे आपल्याकडे असा कायदा आहे मग आपण निश्चिंत आहोत, असं काहीही झालेलं नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी जे कंडिशन्स मांडलेले आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो की 10वी सूची एक्झॅक्टली काय आहे हे आपण बघूया. त्याशिवाय तुम्हाला हे नाही समजणार की 10वी सूचीमध्ये असं काय केलेलं की जे आपल्याला म्हणजे काही पार्ट्यांना रिलीफ देत होतं किंवा एक म्हणतो की त्यांच्या काय म्हणतात प्रॉब्लेम्सला सोल्युशन करण्यासाठी काय होतं. तर एकदम छोटासा अशी एक शेड्यूल त्याचं मांडलेलं, त्याच्यामध्ये 6 ते 7 पॅराग्राफमध्ये त्याला हे करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आपले जे अनुच्छेद आहेत, आर्टिकल ज्याला म्हणतो आपण, 101, 102, 190 आणि 191 मध्ये सुधारणा केलेली या कायद्याअंतर्गत, कारण याच्यामध्येच ते डिस्क्वालिफिकेशनचे ग्राउंड्स होते. तर जेव्हा हे अंमलात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा 101 मध्ये असं सांगण्यात आलेलं की एक व्यक्ती 2 जागेवरती म्हणजे एकाच वेळी 2 जागे जे 2 सभागृह आहेत त्याचा मेंबर नाही असू शकत. हे पहिलं 101 मध्ये आहे, तो त्यांनी याच्यामध्ये हे केलंय. किंवा 60 दिवसापेक्षा जास्त एखादी व्यक्ती सदस्य आहे दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे आणि जरी तो 60 दिवस तो त्या कोणत्याही कार्यामध्ये इंटरफेअर करत नाही, उपस्थिती लावत नाही किंवा त्याची जी गैरहजेरी आहे ती जबाबदार धरली जाईल आणि त्याला अपात्र घोषित केलं जाईल. हे सगळे जे आहे ते 10व्या सूचीमध्ये त्याच्यामध्ये इन्सर्ट करण्यात आले. आर्टिकल अनुच्छेद 101 मध्ये. 102 मध्ये पण असंच आहे की जर एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाने एखाद्याला अपात्र घोषित केलं असेल, जसं की रूल आहे त्याप्रमाणे जर तो अपात्र घोषित झाला असेल तर त्या अध्यक्षाने ती जागा रिकामी ठेवली आहे असं जाहीर करावे. आणि हे जेव्हा कोणतं म्हणजे एखाद्या स्पीकर समोर हे जाहीर होणं गरजेचं असतं किंवा एक लिमिटेड पिरियड ठरला जातो त्याच्यामध्ये की बाबा ह्या लिमिटेड पिरियड मध्ये ती जागा आहे ती वेकेंट आहे पण त्याच्यानंतर ती भरली जाऊ शकते.
असं एक त्याच्यामध्ये होतं. आणि बाकीचे जे हे आहेत सॉरी बाकीच्या ज्या जे 190 आणि 192 याच्यामध्ये जे पूर्वीचे आहे त्याच्यामध्ये फारसा फरक न करता फक्त सभागृहाचे सदस्य म्हणजे जेव्हा कोणत्या एखाद्या सभागृहाचा सदस्य जो असेल त्याच्या किंवा त्याचं जे व्हीप वगैरे जारी केलं जातं आणि त्या गोष्टीसाठी जर तो सातत्याने येत नसेल तर त्याच्यावरती जी कारवाई होईल तर त्याप्रमाणे त्याचा अपात्रता ठरल्यानंतर तो कोणत्याही सभागृहामध्ये म्हणजे त्याला येणं हे त्याला हाकलून लावू शकतात किंवा त्याच्यावरती जे कारवाई जी आहे अपात्रतेची ती लीगल म्हणजे रीतसर कायदेशीरप्रमाणे होऊ शकते. असं जे आहे ते या शेड्यूल मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी म्हणजे पूर्वी असं होतं, आता गयारामचं एक्झाम्पल घेऊ आपण की जर समजा तो व्यक्ती अपक्ष उभा राहिला आणि लोकांच्या पसंतीने तो आमदार झाला, तर त्याच्यानंतर जेव्हा त्याला असं वाटलं की पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं तर काय म्हणजे चुकीचं आहे, म्हणून तो कदाचित त्याने ते हे केलं असेल त्यांनी की त्यावेळेस त्यांचा असा विचार असेल की पक्षामध्ये गेलो तर एक पाठीमागे बॉडी माझ्या अजून जास्त लोक येतील किंवा जास्त लोक मला सहभागी होतील आणि अजून काहीतरी चांगलं काम मी करू शकेन. पण जेव्हा त्यांनी दुसरी पार्टी जॉईन केली तेव्हा मग ते फक्त व्हेरीफाय करत असतील की मग ही चांगली का ती चांगली, पण ऍक्च्युअली हा अधिकारच नाही. पहिली गोष्ट, जेव्हा एखादा पक्ष रजिस्टर होतो त्याच्यामध्ये त्यांचे जे एकी असते किंवा त्या पक्षाला जे प्रभुत्व म्हणतो आपण, त्या अध्यक्षाचं प्रभुत्व मिळण्यासाठी जी कार्यकर्त्यांची किंवा असलेल्या सदस्यांची जी एकी आहे ती खूप महत्वपूर्ण आहे. आणि ऍक्च्युअली जो या पर्पज जो आहे याचा 10व्या सूचीचा तो त्याचसाठी होता. म्हणजे राजीव गांधींनी जेव्हा हे मांडलं तेव्हा त्यांचं हेच मत होतं की स्टॅबिलिटी जी आहे ती पक्षाची किंवा एक प्रभुत्व जे आहे त्या अध्यक्षाचं ते राहणं गरजेचं आहे. ते जर राहिलंच नाही तर उद्या कोणीही उठेल आणि बाबा पक्षाला कमजोर करून टाकेल एका डिसिजनमुळे की चला माझ्या बरोबर 2 जणांनी इकडे चला 2 जणांनी तिकडे चला. तर असं नाही झालं पाहिजे, त्यासाठी फक्त हा कायदा अंमलात आणण्यात आला. पण जेव्हा 52व्या दुरुस्तीनंतर हा कायदा आला तेव्हा फक्त 1/3 मेजॉरिटीनं जर मेंबर्स दुसऱ्या पक्षात गेले किंवा एक गट म्हणून राहिले तरी ते अपात्र होऊ शकत नव्हते. पण जर त्याच्यापेक्षा कमी मेजॉरिटी असणारी लोक जर हे झाली तर त्यांना सिंगल ग्राउंड वरती डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचं सामोरे जावं लागायचं. मग असं न करता त्याच्यानंतर पुन्हा एकदा 91व्या दुरुस्ती कायद्यामध्ये पुन्हा चेंजेस करण्यात आले याच कायद्यामध्ये. आणि तेव्हा असं झालं की 2/3 मेजॉरिटी असल्याशिवाय तुम्ही पक्षांतर करू शकत नाही. मग 2/3 मेजॉरिटी असल्याशिवाय तुम्ही पक्ष बदलणं हे अपात्रतेचं कारण ठरू शकतं. आणि ही जी सूची आहे ती आपल्याला फक्त हेच दाखवते की एखादा MLA किंवा MP खासदार किंवा आमदार या व्यक्तींना की आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणं की तो जो व्यक्ती जो अध्यक्षतेच्या अंदर पक्ष चालवतोय तो व्यक्ती तुमच्यावरती अवलंबून नसेल कदाचित, पण तो तुम्हाला स्वतःची जी विचारधारा आहे त्याला रिप्रेझेंट करायचं काहीतरी अधिकार देतो. आणि जर तुम्ही त्याच्याच म्हणजे म्हणतो आपण पाठीमध्ये सुरी खुपसली तर काय होणार आहे पुढे, किंवा राज्यामध्ये कुणाला एकमेकावर विश्वास राहणार नाही. जर पक्ष किंवा जे एक आपलं प्रतिनिधित्वालाच कोण विश्वास धरत नाही तर म्हणजे सामान्य माणसाला किंवा जे काही मेजॉरिटीने येतात आपल्या सोसायटीमध्ये त्या लोकांचं कसं होणार. तर अशा पद्धतीचं हे जे आहे 10th शेड्यूलचं असण्याच्या पाठीमागचं जे कारण होतं ते असं होतं. पण तेव्हा पण ते पूर्ण पक्षांतर जे आहे पक्षांतर होणं थांबलं नाही किंवा काही नाही. मग 91व्या दुरुस्तीमध्ये पुन्हा ती जी मेजॉरिटी होती ती 2/3 करण्यात आली आणि असं सांगण्यात आलं की जोपर्यंत 2/3 व्यक्ती बाहेर पडत नाहीत एखाद्या पक्षातून किंवा हे जे आहे ते होत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती हे पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्या अंतर्गत त्यांना ग्राह्य धरलं जाणार नाही असं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो की काही गोष्टी जेव्हा आपण म्हणतो की बाबा एखाद्याचं निलंबन होणं, राजीनामा देणं आणि अपात्रता होणं या तिन्ही गोष्टींमध्ये एक वेगवेगळा फरक आहे.
जो की आपल्याला या कायद्याअंतर्गत म्हणजे जर आपण याचा पूर्ण स्टडी केला तर आपल्याला तो पाहायला भेटतो. जेव्हा एखादी व्यक्ती राजीनामा देते तर त्याच्या म्हणजे असं सांगण्यात आलेलं आहे या कायद्यामध्ये की जेव्हा राजीनामा दिला जातो तेव्हा त्या व्यक्तीची एक इच्छा किंवा एक पर्सनल रिझनही त्याला कारणीभूत असू शकतं की चला मला ह्या पक्षामध्ये काम नाही करायचं. मग व्हॉटेवर ते त्याची जी काही हे असतात कारणे त्याप्रमाणे तो व्यक्ती तो पक्ष सोडू शकतो. फक्त एवढंच असतं की राजीनामा दिल्यानंतर त्यानं काम जसं सोडलं इच्छेने तसं जर त्यानं पुन्हा रिक्वेस्ट केली आणि त्याचं जे काही पूर्वीचा इतिहास असतो किंवा त्यानं जे काही पूर्वी काम केलेलं आहे त्याच्या बेसवर त्यांना पुन्हाही घेऊ शकतात. पण जर व्यक्ती अपात्र झाला तर मुळात त्याला तिथं थांबून आणि पुन्हा त्याला घेण्याची म्हणजे एकतर तो अनिश्चित काळासाठी आहे. तसं एक असतं ना सस्पेन्शन म्हणजे निलंबन असेल, राजीनामा देणं किंवा अपात्र ठरणं या 3 गोष्टींमधला जो डिफरन्स आहे तो याच्यामध्ये समजवण्यात आला की सस्पेन्शन सुद्धा एका ठराविक म्हणजे निलंबन जेव्हा एखाद्या व्यक्तीचं होतं की बाबा एखादे आपलं कर्तव्य व्यवस्थित करत नसेल किंवा काय तर त्याच्यामध्ये पण एक निश्चित काळ आहे की समजा एखाद्याला 6 महिने सस्पेंड केलं, एखाद्याला 1 वर्षासाठी सस्पेंड केलं, ठीक आहे. आणि जर असं म्हणजे जाणवलं की बाबा त्या व्यक्तीला कदाचित तिथं रिटर्न नाही घेतलं, पण जर इतर कोणत्याही गोष्टीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे राजीनामा आणि निलंबनमध्ये एक पॉसिबिलिटी आहे की तुम्ही माघारी येऊ शकता, पण अपात्रतेमध्ये तशी पॉसिबिलिटी नसावी असं स्पष्ट करण्यात आलं होतं. म्हणून ही जी कारवाई जेव्हा एखाद्या आमदारा किंवा खासदारावरती येते त्या व्यक्तीला खूप मोठ्या गोष्टीला म्हणजे एक म्हणतो ना डिफेम, एक बदनामी किंवा एका अशा याला फेस करावं लागतं की जे कदाचित त्याच्या करिअरवरती पूर्ण जो त्याचं पॉलिटिकल राजकीय करिअर असतं त्याच्यावरती इम्पॅक्ट करू शकतं. त्या दृष्टिकोनातून ही जी 10वी सूची आहे ती आपल्यासमोर आणलेली गेली, पण तशी ही कार्य करते का किंवा म्हणजे आपल्याला तसा बेनिफिट किंवा जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांना तेवढा बेनिफिट झाला का? आता हे कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर येतं म्हणजे हे कम्प्लीट ज्युडिशरी बॉडीमध्ये आलं. पण जर आपण इलेक्शन कमिशनचा रोल पाहिला किंवा आपले गव्हर्नर आहेत त्यांचा रोल पाहिला म्हणजे जेवढ्या केसेस आतापर्यंत झाल्यात आणि मोस्ट ऑफ दी जेव्हापासून बीजेपी जी पार्टी आहे ती सत्तेत आल्यापासून 2017 पासून आपण असे खूप केसेस म्हणजे मी तर म्हणतो की 4 ते 5 केसेस अशा आहेत ज्या 2017 पासून आपण पाहतोय की प्रत्येक राज्यामध्ये अशी घटना घडतीये की पहिले तर कर्नाटकमध्ये 2017ला घडली की त्याच्यामध्ये पण सेम गोष्ट झालेली की अध्यक्षाच्या अपात्रतेसाठी एका गव्हर्नरकडे लेटर पाठवतात आणि मग जेव्हा तो फ्लोर टेस्ट कंडक्ट करतो त्याच्यामध्ये अध्यक्षच अपात्र ठरवला जातो आणि त्या बेसिसवर सरकार पाडलं जातं. पण मुळात अध्यक्षाला अपात्र करणं आणि त्याचा राजीनामा घेणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजत नाही म्हणजे ही केस अराईज कशी होती पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत तर त्याचा एक बेसिक तो फॉर्मॅट आहे. किंवा आता एखादा अध्यक्ष आहे फॉर एक्झाम्पल आपण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जी स्थिती होती त्याच्यावरती बोलू की केस 2023 मध्ये जे उद्धव ठाकरेंची केस होती आणि एकनाथ शिंदे यांची जी केस होती त्याचा जर तुम्ही पूर्ण अभ्यास किंवा तुम्ही न्यूज चॅनलवरती जे सातत्याने पाहिलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला कळालं म्हणजे असेलच की एकतर उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा राजीनामा दिलेला आणि भगतसिंग कोश्यारी जे की गव्हर्नर होते त्या टाइमला महाराष्ट्राचे त्यांनी सुद्धा फ्लोर टेस्ट कंडक्ट केलेली का तर 34 जे MLA होते आमदार होते एकनाथ शिंदेच्या बरोबर त्या लोकांनी त्यांना पत्र पाठवलेलं आणि असं सांगितलेलं की हे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी आपले ते कसे अध्यक्ष राहतात आमच्या पक्षाचे तर त्यांची मेजॉरिटी म्हणजे बहुमत त्यांना कोण देणार किंवा त्यांनी त्यांचं बहुमत सिद्ध करावं. पण ह्या गोष्टीच्या आधारे फ्लोर टेस्ट होतो का हा सुप्रीम कोर्टाचा एक इश्यू होता या केसमध्ये. दुसरा असा मुद्दा होता की जे म्हणजे पुन्हा एकदा त्यांना CM पद मिळेल का आणि जो अजून एक मुद्दा होता तो म्हणजे असा की हे जे चिन्ह आणि पक्ष आहे शिवसेना खरी कुणाची हे म्हणू शकतो. तर या 3 गोष्टी या केसचे जे इश्यू होते सुप्रीम कोर्टाकडून आलेले ते होते. तर पहिला तर जे होतं की बाबा शिवसेना खरी कुणाची याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला
की इलेक्शन कमिशन जे आहे हा त्याचा भाग सॉरी आणि ते एका डिफरंट बॉडीमध्ये येतं इलेक्शन कमिशन. त्याच्यामध्ये ज्युडिशरीचा काही पार्ट नाही असं सांगण्यात आलं. सो इलेक्शन कमिशनला अधिकार आहे की हा जो निर्णय आहे तो त्यांनी द्यावा. आता त्याच्यानंतरचा जो इश्यू होता तो सगळ्यात मोठा त्यांनी कन्सिडर केला तो म्हणजे रोल ऑफ गव्हर्नर बाबा किंवा मिसयूज ऑफ गव्हर्नर. आणि त्यांनी त्या केसचा जो निर्णय दिला त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की इथे जो भगतसिंग कोश्यारींचा रोल होता तो अत्यंत चुकीचा होता. कारण फ्लोअर टेस्टला हा काही बेसच नाहीये की जर मेजॉरिटी तुम्हाला MLA पत्र पाठवतात की अध्यक्ष आमचा जो आहे बहुमत सिद्ध करावा अध्यक्षाने आणि या बेसवर फ्लोअर टेस्ट घेणं हा चुकीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट त्या निर्णयामध्ये अशी सांगण्यात आली की जर फ्लोअर टेस्टसाठी तुम्ही फक्त MLA चे लेटर्स कन्सिडर करता तर हा काही कोणता ग्राउंड नाही. दुसरी गोष्ट त्यांच्या दोघांमध्ये असणारा हा एक वाद आहे म्हणजे अध्यक्षांवरती आपण खुश नसणे यासाठी फ्लोअर टेस्ट होऊ शकत नाही असं स्पष्ट निर्णयामध्ये सांगण्यात आलं. आणि तिसरा जो मुद्दा आहे की इलेक्शन कमिशनचा जो बेस होता ते त्यांनी ठरवा आणि मग CM पदावरती उद्धव ठाकरेंना बसवायचं की नाही हा जो तिसरा मुद्दा होता त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की जर त्यांनी राजीनामा दिला नसता आणि फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते जरी ते त्याच्यात मेजॉरिटी सिद्ध करू शकले नसते तरी सुद्धा की हे गव्हर्नरचा जो चुकीचा रोल होता त्या बेसवरती ते उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा CM बनवू शकत होते. पण त्यांनी जर राजीनामा दिला त्या राजीनामा दिल्यामुळे त्यांना पुन्हा CM बनवता येणार नाही हा पूर्णतः जो होता निर्णय होता सुप्रीम कोर्टाचा या केसमध्ये. आता यांना एकनाथ शिंदेना सरकार जी बनवायची होती त्यासाठी BJPने हेल्प केलेली की त्यांची आणि यांची सीट्स मिळून जी मेजॉरिटी आली त्या बेसवरती त्यांनी CM पदाची शपथ घेतली. मग तसं सुप्रीम कोर्टने या बाबतीत जेव्हा विचारणा केली की पक्षांतर बंदी कायद्याचा जो रोल आहे त्याच्यामध्ये हे म्हणजे याचा काय हे होऊ शकतो इम्पॅक्ट तर जरी त्यांनी ना विलिनीकरण केलं किंवा त्यांनी नाही राजीनामे दिले आणि त्यांनी काय ठेवलं म्हणजे याच्यामध्ये एकनाथ शिंदेचे जे MLA होते त्यांनी असं केलेलं की दुसऱ्या पक्षामध्ये पूर्णतः गेले नाहीत म्हणजे त्यांनी BJP बरोबर गटनीती केली पण त्याच्यामध्ये सहभागी नाही झाले की बाबा म्हणजे BJPलाच एक्सेप्ट नाही केलं किंवा BJP पक्षामध्येच पक्षांतर केलं असतं तरी तसं त्यांनी काही केलेलं नाही. हे त्यांचे एक बेसिक ग्राउंड्स होते की जे ग्राउंड्स त्यांनी असे कन्सिडर केले नाहीत की त्यांनी पक्षांतर केलंय असं तिथं सिद्ध नाही झालेलं. त्यांनी एक गटच्या स्प्लिट वरती की बाबा हाच माझा पक्ष आहे पण तो पक्ष 2 गटांचं म्हणणं आहे की हा आमचा आहे आणि हा आमचा आहे मग त्याला 10व्या सूचीच्या अंडर जे आहे ते एंटरटेन करायचं की नाही हे सगळ्यात मोठा मुद्दा होता सुप्रीम कोर्टाच्या समोर आणि त्यामुळे हा निर्णय देण्यात आला. आणि जे अपात्र ठरवण्याची जी गोष्ट होती आमदारांची तो सगळा निर्णय जो आहे तो स्पीकरवरती आय थिंक ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जे होते तेव्हा स्पीकर होते ते याचे सभागृहाचे त्यांच्याकडे तो निर्णय केलेला आणि त्यांनी सुद्धा दोन्ही पक्षातले कोणत्याच आमदारांना अपात्र केले नाही. तर या बेसमध्ये म्हणजे ही जी केस आहे ना ती ही दर्शवते की ह्या जी 10वी सूची आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधली याच्यामध्ये इनसफिशियन्सी खूप आहे. इनसफिशियन्सी अशी आहे की जरी तुम्ही 2/3 मेजॉरिटीनं असं सांगता की जोपर्यंत ते जात नाही 2/3 मेजॉरिटी तोपर्यंत पक्षांतर नाही. मग जेव्हा असे स्प्लिट होतात आता तसाच सेकंड स्प्लिट जे आहे तो राष्ट्रवादी पार्टीचा आपण पाहिला की शरद पवारांच्या पार्टीमधून अजित पवार जे आहेत ते काही आमदारांना घेऊन बाहेर गेले आणि सेम ते त्यांनी पक्ष आणि पक्षाचं नाव दोन्ही जे आहे ते दोघांची नावं सेम आहेत पण पक्षाचं जे चिन्ह आहे ते एकाला जे पूर्वीचं चिन्ह आहे ते अजित पवारांना भेटलं आणि शरद पवार ज्यांनी ती ही इज द फाउंडर ऑफ दॅट पार्टी पण तरी सुद्धा त्यांना ते नाही भेटलं. मग असं झालं तर मग एक 10व्या सूचीचा जो आहे तो कुठेतरी तो इनसफिशियन्सी आहे कारण एकतर ही खूपच छोट्याशा स्वरूपाचा हा कायदा आहे म्हणजे ही जी राज्यघटनेमध्ये 10वी सूची आहे ती खूपच छोटी आणि मुळात म्हणजे खूप साऱ्या जेव्हा ह्या केसेस आल्यात बाहेर आणि जे मोठे ॲडव्होकेट्स आहेत
त्या लोकांना जेव्हा विचारलं गेलं की हे पूर्णतः जे आहे ते पक्षांतर बंदी करण्यासाठी जे सफिशियंट आहे का, तर त्यांनी सुद्धा हे स्पष्ट मताने सांगितलेले की ह्याची जे आहे एक आपल्या लॉ मध्ये एक हे असतं की जेव्हा आपण आर्टिकल 141 म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ प्रेसिडेंट याचा वापर करतो. कशासाठी, तर एखाद्या सुप्रीम कोर्टनं जर जजमेंट दिलेलं आहे तर त्याच जजमेंटचं जे आहे ते खालचे हायर कोर्ट, लोअर कोर्ट किंवा JMFC आपले जेवढे कोर्ट्स आहेत ते सगळ्यांनी त्या लँडमार्क जजमेंटचे जे गायडन्स आलेले आहेत त्याप्रमाणे निर्णय देताना त्यांचा वापर करावा. हे आपलं आर्टिकल 141 अनुच्छेद 141 मध्ये सांगण्यात येते. आता 141 मध्ये जरी हे सांगण्यात आलं तरी सुद्धा म्हणजे या केससाठी जे एकनाथ शिंदेची केस होती तेव्हा तुम्ही ऐकलं असेल टीव्ही वरती की नबाम रेबिया असं जे नाव होतं ती एक लँडमार्क केस अशी मानली जात होती. इव्हन ती प्रेझेंट करणारे कपिल सिब्बल, जेव्हा नबाम रेबियाची केस प्रेझेंट केली तेव्हा कपिल सिब्बलच होते त्यांचे ॲडव्होकेट आणि सेम केसचा त्यांनी रेफर दिला या केसमध्ये. पण तेव्हा सुद्धा नबाम रेबियाची जी केस आहे ती सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा CM पदावरती बसवलं, पण इलेक्शन कमिशनने जो मेजॉरिटी न सिद्ध झाल्यामुळे त्यांना CM पदावरून काढून टाकलं आणि जी मेजॉरिटीनं जो व्यक्ती आला त्याला ते पद देण्यात आलं. मग ही जी इनसफिशियन्सी आहे त्याच्यासाठी कपिल सिब्बल यांनी पुन्हा आर्ग्युमेंट केलेलं आणि एकदम चांगल्या लेवलचं आर्ग्युमेंट होतं ते. पण असं आजपर्यंत बघण्यात आले की सुप्रीम कोर्टने याच्यावरती जे आहे ते इंटरप्रिटेशन म्हणतो ना, म्हणजे एखाद्या कायद्याचं किंवा एखाद्या कायद्याचं पूर्णत्व असण्याचं, ते अजूनपर्यंत ही 10वी सूचीबद्दल झालेलंच नाही. त्यामुळं हा कायदा तेवढा बचावास्पद वापरता येत नाही आपल्याला की बाबा एखाद्या पक्षाला वापरता येतच नाही. की जर तुम्ही म्हटला की पक्षांतर बंदी कायदा आहे मग कोणीही पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाणार नाही, पण त्याच्या पळवाटा खूप आहेत. भले 2/3 मेजॉरिटी असेल पण स्प्लिट्स आला म्हणजे जसं की 2 गटांमध्ये वाद आले तर त्या वादांमध्ये काय होतं किंवा त्या वादांच्या अंतर्गत जर असं करण्यात आलं की बाबा आम्ही पक्ष म्हणजे मर्ज पण होणार नाही, दुसऱ्या पक्षामध्ये विलिनीकरण करणार नाही आणि राजीनामेही देणार नाही, मग आम्ही 2 गटांमध्ये एकाच पक्षावर काम करणार. म्हणून आता आपल्याकडे 4 पक्ष आहेत, 2 शिवसेनेचे, 2 राष्ट्रवादीचे. पण हे पक्षांतर बंदी कायद्याची जी इनसफिशियन्सी आहे ती दिसल्यामुळे असं होतं. आता हा कायदा अगदी छोटासा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं अमेंडमेंट हे 4 आर्टिकल मध्ये फक्त झालेले. त्याच्यानंतर जी आहे की याच्यामध्ये टोटल 10वी सूची जर तुम्ही पाहिली तर अत्यंत छोटीशी आहे, ज्याच्यामध्ये फक्त की अपात्रता कशी ठरवायची, अपात्रतेसाठी कोणता म्हणजे एखाद्या आमदार आणि खासदारांची अपात्रता कशी. आता हा जो रूल आहे ना तो पण एक बेसिकली इंडियाच्या बाहेर वगैरे आपण बघतो तर अँटी डिफेक्शन लॉ तिथं एक्झिस्ट नाही करत. तिथे पण सेम गोष्टींमध्ये मेजॉरिटी बेसिसवरती आमदारांचा अपात्र किंवा MP खासदारांचा अपात्र वगैरे ठरतं. तर ह्या जो संपूर्ण कायदा आहे हा अगदी छोटासा आहे. याच्यामध्ये असं फारसं काय म्हणतो त्याला की बाबा एकदम असं आपल्याकडे, पण हा छोटा आहे पण हा पेच निर्माण करतो कारण याची इनसफिशियन्सी आहे. आणि जेवढं स्पष्ट आपल्याकडे ॲडव्होकेट्स बोलतील या विषयावर तर मला वाटतं कुठल्या ना कुठल्या केसमध्ये याचं जे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट्स आहे तो एकदम व्यवस्थितरित्या जर समोर आला तर कदाचित याचा काहीतरी फायदा होऊ शकतो. हा, आणि एक गोष्ट अजून होती या केसमध्ये की जर 10व्या सूचीची अंतर्गत त्यांनी ग्राह्य धरलं असतं तरी पण म्हणजे 10व्या सूचीला ग्राह्य न धरण्याचं कारण एवढंच होतं की विलिनीकरण होतं आणि राजीनामेही दिले नव्हते, म्हणून त्यांनी त्या केसमध्ये याचा जो आहे तो जो पार्ट आहे तो थोड्या प्रमाणात पण पाहिलेला नाही. त्यामुळे जे आपण जे बघतोय ते जे क्रायसिस होत आहेत किंवा एक मेथड म्हणतो, एक पार्टी आहे सेंटरमध्ये ती जी मेथड वापरतीये एका राज्यामध्ये जाऊन की बाबा तिथं जर आपली गव्हर्नमेंट नाहीये तर ती आपण कशी स्थापन करू शकतो, तर याच्यातून जे निघालेले पळवाट आहेत त्या थ्रू ते स्थापन केलं जातं. हा असा एकदम छोटासा आणि अगदी म्हणतो ना ज्याच्यामध्ये केसेस तर भरपूर झाल्यात, म्हणजे असं म्हणू शकत नाही 2017च्या असतील किंवा त्याच्या आधीच्याही असतील, केसेस भरपूर आहेत. पण तरी सुद्धा याच्यामध्ये जे आपलं जे इलेक्शन कमिशन येतं
परत अशा काही बरेचसेच कमिशन जे आहेत ते याच्यावरती वर्क पण करतात, पण अजूनही सुद्धा त्या म्हणजे ते म्हणतो आपण एका मूळ गाभ्याला किंवा ह्याला हात नाही देऊ शकत, किंवा एक म्हणतो ना फंडामेंटल राईट जसं आहे आपलं, तर तशा पद्धतीचं एक राईट म्हणून नाही पाहिलं जाऊ शकत की एखाद्या पक्षाचा जो प्रमुख आहे त्याचा तो एक अधिकार म्हणून त्याला जर कन्सिडर केलं, किंवा असं एखाद्या जजमेंट मध्ये आलं की ते फंडामेंटल राईट सारखं आहे की जो पक्ष निर्माण करतो तर त्याच्यावरती त्याचं प्रभुत्व असणं, असा जर एखादा राईट एखाद्या जजमेंट मधून अराईज झाला तर कदाचित या कायद्याच्या नंतर पुन्हा एकदा अमेंडमेंट करून तो इन्सर्ट झाला तर मग त्याचा फायदा होऊ शकतो, आणि मग तेव्हा तर कदाचित डेफिनेटली फायदा होईल. पण असं बघायला गेलं तर खूप साऱ्या पळवाटा असल्या कारणे हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे तो त्या पद्धतीने आपल्याकडे खूप म्हणजे याचा इम्पॅक्ट नाही करत आपल्या राजनीतीवरती असं म्हणू शकतो. किंवा आपल्याला एक म्हणतो ना आपण जे प्रॉब्लेमचं सोल्युशन मागतोय त्या सोल्युशन देण्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये तो काम नाही करत आहे, असा हा पूर्णतः कायदा आहे. सो मी हे थांबवते इथेच. कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारू शकता. हॅलो. हॅलो. धन्यवाद मॅडम. थँक्यू. अत्यंत चांगल्या पद्धतीने पक्षांतर बंदी कायदा आपण समजून सांगितलेला आहे. नक्कीच सर्वांना हा कायदा समजला असेल. या कायद्याविषयी आपल्याला काही माहिती असेल तर या विषयाला म्हणून आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, किंवा काही शंका असेल शंका विचारायच्या आहेत. गार्डन मध्ये आहे ना, मी इथंच आहे ग. हॅलो. स्वप्ने सर आपण मनोगत व्यक्त करतायत. हा नाही मॅडमला प्रश्न विचारतोय. आता जे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जे घडलंय त्यात सुप्रीम कोर्टाने वेळेवर निर्णय दिला का, किंवा का नाही दिला? मुळात याची जी लिमिटेशन्स आहेत ना, म्हणजे सुप्रीम कोर्टचे असो किंवा आपले जे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचा जो निर्णय होता, मुळात या कायद्यामध्ये असं कुठेही नमूद नाही की त्याचं जे स्पेसिफिक लिमिटेशन आहे ते एवढंच आहे आणि या वेळेमध्येच तुम्हाला निर्णय द्यायचा आहे असं स्पेसिफिकेशन सुद्धा नाहीये. मी पुन्हा एकदा सांगते की थोडासा इनसफिशियंट आहे हा कायदा, आणि तो कदाचित कुठल्या तरी केसमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टला वाटेल की या मुद्द्यांवरती झालं पाहिजे काय, तिकडून गाईडलाईन्स आल्यात तेव्हाच हा पूर्ण होणार आहे. नाही, मला वाटतं 5 वर्ष तरी सुप्रीम कोर्टाला असं काही वाटणार नाही. मे बी. कुणाचंही नाव न घेता आणि कुणाला काही प्रश्न असतील तर त्याने विचारायचे आहेत. आपल्याला माईक चालू करायचा आणि प्रश्न काही विचारायचे आहेत. हॅलो. हॅलो. रावसाहेब खेडकर बोलतो मुरबाडवरून. मॅडम आपण अतिशय छान हा कायदा सांगितलेला आहे की जी 10वी अनुसूची आहे अनुच्छेद 102 त्याच्यामधला 2 आणि 191(2) की ज्याच्यामध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधीच्या तरतुदी त्याच्यात केलेल्या आहेत. परंतु बऱ्याच वेळा असं दिसतं की जनभावना जी आहे ती एकीकडे असते आणि जे काही न्यायालयामध्ये जे कामकाज चालतंय किंवा आपल्याकडे असं म्हटलं जातं की जर न्याय द्यायला खूपच उशीर झाला तर तो न्याय नाकारण्यासारखं असतं. म्हणजे तसंच काहीसं महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे की पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं त्या बाबतीमध्ये, आणि ते जे सत्र होतं 5 वर्षाचं विधानसभेचं की त्या काळामध्ये खरं म्हणजे तो निकाल येणं अपेक्षित होतं की ते आमदार खरोखर अपात्र झाले किंवा नाही. मग दुसरी निवडणूक पण झाली, दुसरं सरकार पण आलं. परंतु म्हणजे त्याचा आता जरी निकाल आला तरी त्याला काही फारसं महत्त्व राहिलेलं नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनात सुद्धा कुठेतरी एक ती भावना होती की बाबा न्याय जो व्हायला पाहिजे होता तो झालेला नाहीये. आणि आपण जसं म्हटलात की या कायद्यामध्ये पळवाटाही खूप आहेत
किंवा स्पष्टता नाहीये आणि त्या बाबतीमध्ये गाईडलाईन जोपर्यंत तयार होत नाहीत सुप्रीम कोर्टाकडून, तोपर्यंत म्हणजे अगदी प्रभावी अंमलबजावणी होणार नाही. ते सगळं कामकाज आम्ही सुद्धा पाहिलं. म्हणजे कपिल सिब्बल असतील किंवा बाकी सगळे जे ॲडव्होकेट असतील, अगदी लाईव्ह सुद्धा कामकाज म्हणजे पाहिलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे खूप त्यांनी म्हणजे अगदी रिॲलिटी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु कायद्यामध्ये तरतुदीच्या अभावी म्हणजे जो निर्णय अपेक्षित होता जनतेला तो काही होऊ शकला नाही. पण ठीक आहे, आपण अगदी वेगवेगळी उदाहरणं देऊन किंवा डिटेल्समध्ये वेगवेगळ्या नबाम रेमिया केस असेल किंवा म्हणजे वेगवेगळ्या राज्याची असतील ती सांगितलं. आपलं कौतुक आणि थांबतो. सर थँक्यू. पण कसं आहे माहिती आहे का, जरी म्हणजे तुम्ही जे स्टार्ट केलं की बाबा आपल्या जे समाजाचे जे काही हे असतात म्हणजे भावना म्हणतो, तर मुळात कसं माहिती आहे का, समाजच म्हणजे कोणत्याही जे इलेक्शन होऊन आपले प्रतिनिधित्व करतात त्यांना उत्तर देणं म्हणजे तुम्ही जेव्हा मतदान करता तेव्हाच तुमच्या हातात सगळं काय आहे. आणि जर लोकशाहीमध्ये आहात तुम्ही, तर मुळात म्हणजे मी असं सांगेन की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा मग पुन्हा एक प्रश्न असाही असतो जो भले इश्यू मध्ये न येऊ द्या कोणत्याही केसचा, पण मला असं विचारायचं की जर लोकशाहीमध्ये असं आहे की बाबा जेव्हा एखादी गोष्ट अराईज होते त्याला जो बनवतोय तर त्या व्यक्तीचं काय, किंवा म्हणजे मला असं वाटलं की जेव्हा तो निर्णय आलेला तर कुठेतरी ही गोष्ट एक्सप्लेन होणं म्हणजे आम्हालाही वाटत होतं की अपेक्षित आहे, पण ती नाही झाली. आता ते दुर्दैव आहे की बाबा नाही झाली. पण पुन्हा म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा पुन्हा असं काही घडलं तर मग कदाचित त्याच्यावरती जाईल फोकस किंवा ते हायलाइट कोणीतरी करेल, पण तोपर्यंत आपल्याला वेट अँड वॉच शिवाय काही पर्याय नाहीये सर. ओके, ओके. धन्यवाद मॅडम. ओके. आणि आपली प्रतिक्रिया आणि कोण देत असेल तर सानिका मॅडम. नेता मॅडम. हॅलो. हा, हा. तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या आणि समारोप पण करा. मी माझी प्रतिक्रिया देते आणि समारोप रवी खानविलकर सर करतील. प्रियंका मॅडम यांनी खूप छान विषय मांडला आणि जोही विषय आहे त्यातले जे मुद्दे उपमुद्दे आहेत त्यातल्या काही घटना आहेत त्या आपल्याला समजावून सांगितल्या. आणि हा विषय आपल्या सगळ्यांच्या तसा परिचयाचाच होता, कारण महाराष्ट्रातलं अलीकडचं जे अदला बदलीचं गट बदलीचं म्हणा, चिन्ह बदलीचं जे काही राजकारण घडलेलं होतं, त्यामुळे सर्वच माणसांपर्यंत हा पोहोचलेला विषय होता. पण तरी सुद्धा जसं मॅडम म्हणाल्या तसं की म्हणजे आधी खेडकर सरांचं तर म्हणणं होतं की न्याय वेळेत मिळाला पाहिजे होता. न्याय तर वेळेत नाहीच मिळाला, पण नंतरच्या येणाऱ्या मतदानातून तरी योग्य प्रकारचा आपल्याला निकाल आला असता तरी न्याय मिळाला असता असं वाटतं. पण कदाचित प्रियंका मॅडमच म्हणाल्या त्या पद्धतीने की आपण आपल्या मतदानातून सुद्धा आपलं जे काही प्रतिनिधित्व आहे ते दाखवणं गरजेचं आहे आणि ते कदाचित दाखवलं जात नाहीये, किंवा ते काहीतरी तांत्रिक दृष्ट्या जसं आपण काय म्हणतो की ईव्हीएम मशीन काही तंत्रज्ञानामुळे काही घोटाळे होत आहेत की काय, तर अर्थात तो आजचा विषय नाहीये. पण तरी सुद्धा की एक मतदार म्हणून त्या मतदात्याच्या मताशी प्रतारणा होते असं म्हणावं लागेल जेव्हा कधी अशा प्रकारे पक्ष अदल-बदल होतो. तर अर्थात मॅडमने सांगितलेले की कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत. अपेक्षा अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या त्रुटी दूर व्हाव्यात आणि अशा प्रकारची जी मोठी घडामोड झाल्यामुळे जे काही राजकारणाला एक गालबोट लागतंय ते लागू नये. मी थांबते, माझी प्रतिक्रिया थांबवते आहे. धन्यवाद प्रियंका मॅडम. थँक्यू मॅम. धन्यवाद मॅडम. यानंतर मी खानविलकर सरांना विनंती करतो की आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी आणि समारोप करा.
मला हॅलो, आवाज येतोय? हा येतो. आवाज येतोय, पोहोचतो. ठीक आहे. प्रमुख आज ठाणा टीमने एक आगळा वेगळा विषय घेतला, तर त्यांचं कौतुक. पुढे याच धर्तीवर प्रामुख्याने संविधानाची साक्षरता, आता मॅडमने, प्रियंका मॅडमने जो या सगळ्यांमध्ये कमतरता दाखवली, की नीता मॅडम सुद्धा म्हणाले की जो काही मतदार आहे, मतदाता आहे, तो योग्य पद्धतीने आपलं मतदान करत नाही. म्हणजे त्याला अधिक साक्षर होण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टीची, त्याच्यावर कळत नकळत झालेल्या अन्यायाची त्याला जाणीव करून देणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी खूप मेहनत आपल्या सगळ्यांनाच करावी लागेल. आज सुद्धा मी खेड्यापाड्या सातत्याने जातो, तर ते वस्तुस्थिती काय होते की 1000-2000 रुपये प्रत्येक मतदाराच्या घरी येतात आणि त्या पद्धतीने निर्णय फिरवला जातो. म्हणजे 5 वर्ष काय केलं याला फार महत्व दिलं जात नाही आणि जणू काय 2000 रुपये किंवा काही त्या प्रमाणात पैसे आले की लगेच आपण बदलतो. तर हे सगळ्यासाठी खूप काही परिश्रम करावे आपल्याला सगळ्यांना लागणार आहेत. तर एक मतदार साक्षरता किंवा संविधान साक्षरता याच्याबद्दल, म्हणजे संविधानाने किती मोलाचं काही अधिकार, आपल्या खऱ्या अर्थाने आपणच राजा असू शकतो आणि आपले सगळे नोकर आहेत ही भावना न येता यांच्याकडे आपण आमदार, खासदार, नगरसेवकाकडे गेलो तरी आपली मान झुकलेली असते आणि त्यांची मान ताठरलेली असते. तर या सगळ्या फरक आणि बदल करण्यासाठी खूप मेहनत आपण करावी लागेल. रावसाहेब खेडकरने प्रमुख्याने खूप अभ्यासपूर्ण अशी प्रतिक्रिया मांडली. आर.टी. कांबळे यांनी सुद्धा तेवढाच अभ्यास केला आणि मॅडमचं सुद्धा कौतुक आहे प्रियंका मॅडमचं, की हा एखादा विषय मांडायचा असेल तर किमान 3-4 दिवस तरी, किमान 2-2 तास तरी आपल्याला बसावं लागतं, मग विषयाची मांडणी करता येते. तर हा सगळा वेळ त्यांनी आणि साठी काढला, तर त्याचं कौतुक करूया. मला नुकतंच नूरखा पठाण यांनी पुस्तक पाठवलेलं आहे. त्यांनी प्रमुख्याने भारतीय संविधानावर एक लेखनाला सुरू केली होती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि त्याचं एक पुस्तक तयार केलंय. मला वाटतं काहीतरी आपण त्यांना सुद्धा बोलवूया आणि त्यांच्याकडून सुद्धा काही विचार ऐकूया. ठीक आहे. एक चांगला उपक्रम ठाणे टीमने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मोकळेपणाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने लोक आपले विचार मांडतात. वराळे हा त्या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटते त्याचा लॉचा पण तुझा चांगला अभ्यास आहे, लॉचा विद्यार्थी आहे, त्याची सुद्धा एखादी प्रतिक्रिया घेतली असेल बरं झालेलं असतं. वराळे या ठिकाणी उपस्थित आहे. मला वेळ कमी आणि मी बाहेर आहे तर जास्त काही बोलू शकत नाही, पण पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे आभार आणि उपस्थिती स्वीकार कशी वाढेल याची सुद्धा आपण सगळे मिळून काळजी घेऊया. पुन्हा सगळ्यांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मॅडम आज साप्ताहिक मीटिंग नाही आहे ना? आहे ना, आहे ना. आहे ना? मी पाहिलंच नाही. त्याचे टाकलेलं आहे ना. ओके हो, ठीक आहे. ठीक आहे. प्रियंका मॅडम यांचे खूप खूप आभार मॅडम. थँक्यू मॅम. आणि तुम्ही बोलवलं पुन्हा एकदा विषय मांडण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल म्हणजे तुमचे आभार. आम्ही पुन्हा पुन्हा बोलावणार आहोत. हो हो नक्की, कारण ज्ञान दिल्याने वाढते असं म्हणजे मला वाटतं. त्यामुळे ते आत ठेवून त्याचा काही उपयोग नाही. जर ते आहे माहिती तर तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचा. आणि ही एक गोष्ट जे खानविलकर सर आहेत त्यांनी जी बोलली की एक मतदाराची साक्षरता, खरंच हा पण एक चांगला विषय आहे. पण याच्यावरती जर काम करायचं म्हटलं तर सगळ्यांनी, म्हणजे प्रत्येकानं पहिले आपल्या घरातून सुरुवात करा. जरी तुमच्यातलं कोण खेडेपाड्यात राहत असेल, गाव ठिकाणी राहत असेल, तर त्याला 5 वर्षामध्ये एका व्यक्तीचं कर्तव्य काय तुमच्या बाबतीत तेच जर माहिती नसेल तर त्याला काय कळणार की 5 वर्षामध्ये आपल्या बाबतीत काय झालेलं आहे. तर हे बरेचसेच मुद्दे आहेत, पण पॉलिटिक्स हा विषयच वास्ट आहे, त्याच्यामध्ये असं काही हे नाहीये. पण हा समाजाला सगळ्यात जास्त इफेक्ट करणारा विषय आहे. सो थँक्यू मला या विषयावर बोलण्यासाठी बोलवलं, त्यासाठी थँक्यू मॅडम. धन्यवाद प्रियंका मॅडम. आता आमची नियोजनाची बैठक आम्ही सुरू करत आहोत. तुम्ही लेफ्ट झालात तरी चालेल. ओके मॅडम. ओके. रावसाहेब खेडकर. हो हो नक्कीच. आपण कार्यकारिणी सभेला प्रारंभ करूया. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखा आज रविवार 23 फेब्रुवारी
सायंकाळच्या कार्यकारिणी सभेत मी कार्यकारिणी सदस्य रावसाहेब खेडकर, सर्व उपस्थित पदाधिकारी यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सभेतील विषयांना आपण प्रारंभ करूया. सर्वप्रथम पुढील कार्यक्रमांचं नियोजन, यामध्ये पहिला विषय आहे पुढील स्काईप सभा. त्याचं नियोजन आपण